हनुमानजींचे पात्र रामायणात अत्यंत महत्त्वाचे आणि प्रेरणादायी आहे. भक्ती, शौर्य आणि समर्पणाचे मूर्तिमंत प्रतीक म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांच्या आयुष्यातील अनेक प्रसंग हे केवळ भक्तांसाठीच नाही, तर जीवनात आदर्श म्हणून देखील प्रेरणादायी आहेत. हनुमानजींना शंकराचा अंश किंवा शिवाचा अवतार मानले जाते. मात्र महादेव असूनही त्यांनी विष्णूंच्या रामावताराची सेवा का केली, हाच प्रश्न अनेक भक्तांच्या मनात असतो. हनुमानजींच्या जीवनाचे प्रमुख ध्येय श्रीरामांची निस्सीम सेवा आणि भक्ती हेच होते. प्रभू श्रीरामांच्या सेवेसाठी ते सदैव तत्पर राहिले. शिवपुराणानुसार एकदा माता पार्वतीने भगवान शिवांना विचारले, प्रभू, तुम्ही श्रीरामांचे इतके मोठे भक्त आहात, तुम्हाला त्यांच्या सेवेत असण्याची संधी कधी मिळेल? यावर भगवान शिव म्हणाले, रामावतारात मी एका विशेष स्वरूपात प्रकट होईन आणि त्यांची सेवा करेन. हीच गोष्ट पुढे सिद्ध झाली आणि भगवान शिवांनी हनुमानाच्या रूपात अवतार घेतला. आता भगवान शिव हे संहारक आणि तपस्वी आहेत, पण त्यांना श्रीरामांचा सेवक होण्याची इच्छा का झाली हे जाणून घेऊ. भगवान शिव हे त्रिकालदर्शी आहेत, म्हणजेच ते भूत, भविष्य आणि वर्तमान पाहू शकतात. त्यांनी भविष्यात श्रीराम पृथ्वीवर अवतरणार आहेत आणि त्यांच्या विजयासाठी त्यांना एक अत्यंत बलशाली आणि निष्ठावान सहकारी लागेल हे आधीच जाणले होते. त्यामुळे त्यांनी स्वतःच रामभक्त होण्याचा संकल्प केला आणि हनुमान रूप धारण केले. भगवान हनुमान हे शिवाचा अवतार असूनही रामभक्त कसे झाले याचे उत्तम उदाहरण आहे. ते आपल्याला शिकवतात की भक्तीमध्ये अहंकार नसावा आणि सेवेतच खरी महानता असते. आजही हनुमानजींचे चरित्र आपल्याला निस्वार्थ प्रेम, निष्ठा आणि समर्पण यांचे मार्गदर्शन करते. म्हणूनच ते केवळ भगवान रामाचेच नव्हे, तर संपूर्ण मानवजातीचे प्रेरणास्रोत आहेत.